इथे देवी देवतांचे इथे चित्र गणपती आहे, सरस्वती आहे, कृष्ण आहे, दत्त आहे, त्यानंतर हनुमान आहे आणि पुढे गेल्याच्या नंतर इथे ऋषीमुनी आहे, इथे कृष्ण आहे. नमस्कार मंडळी, मी अर्षद चव्हाण तुमचं सहर्ष स्वागत करतो. माझ्या यूट्यूब चॅनल अर्षद चव्हाणच्या नावाने आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी आज आपण चाललो आहोत कसाल गावामध्ये श्रीदेवी पावणाई रवनाथ मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव आहे, तर तो पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत. तर आता आपण जाऊया थेट या कसाल गावामध्ये आणि श्रीदेवी पावणाई रवनाथ मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव कशा प्रकारे आहे तो पाहू आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला. आता आपण आहोत कसाल गावामध्ये आणि श्रीदेव पावणाई रवनाथ मंदिराचा वार्षिक उत्सव पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. तर ना इथून जत्रेला सुरुवात होते. आता आपण मंदिरामध्ये जाऊ, दर्शन घेऊ आणि त्यानंतर ना हा जत्रोत्सव कशा प्रकारे आहे ना तो पाहू आजच्या व्हिडिओमध्ये. चला. तर ना आता आपण जत्रेमध्ये आलोय आणि जत्रा इथून सुरुवात होते आणि इथे भाविकांची इथे आपल्याला रांग पाहायला भेटते. मंदिरामध्ये ना आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला इथे ओटीची दुकानं आपल्याला पाहायला भेटत आहेत. मंदिरामध्ये ना इथे दर्शन घेण्यासाठी इथे भाविकांची इथे रांग आपल्याला पाहायला भेटते. आणि इथे सुद्धा भरपूर इथे गर्दी आपल्याला पाहायला भेटते.
पालखी प्रदक्षिणाला इथे सुरुवात होते आणि थोडीशी इथे भाविकांची इथे गर्दी आपल्याला कमी पाहायला भेटते आहे बघा. आणि शेवटचे इथे भाविक आहेत ते बोटी भरत आहेत आणि त्यानंतर इथे पालखीला सुरुवात होईल. अमरवरसपूज्यं रक्तवर्णं सुरेशं भजपतितमेजं विघ्नराजं मराठमंडले गोपसले कौतुको नासाग्रे नमोस्तौ कंतरे वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावनी गोपश्री परिवेशितौ येते कुर्यात् सदा कमललाटपटले वक्षस्थले कौस्तुभो नासाग्रे नवमौलिकौ करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनौ सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्री निवेदितो
आता पालखी मंदिरामध्ये आलेली आहे आणि ह्या मंदिरामध्ये ना इथे तुम्हाला पाहायला भेटतं ते म्हणजे भिंतीवर ना इथे देवी देवतांचे इथे चित्र गणपती आहे, सरस्वती आहे, कृष्ण आहे, दत्त आहे, त्यानंतर हनुमान आहे आणि पुढे गेल्याच्यानंतर इथे ऋषीमुनी आहे, इथे नंतर कृष्ण आहे, इथे देवीसुद्धा आहे. त्यानंतर ना बरोबर ना आपण जर समोर पाहतोय ना तर आपल्याला पाहायला भेटतात ते म्हणजे इथे साईबाबा आहे, त्यानंतर इथे ऋषीमुनी आहे, ते बघा श्रीराम आहे, त्यानंतर शंकर पार्वती आहेत. अशा प्रकारे इथे देवी देवतांचे इथे चित्र आपल्याला काढण्यात आलेले आहे. तसंच ना ह्या बंद काचपेटीमध्ये ना इथे प्रभू श्रीरामाची इथे मूर्ती पाहायला भेटते ही बघा. मंडळी आता आपण निघालेलो आहोत जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी. तर आता आपण जाऊया आणि जत्रा कशा प्रकारे भरली आहे ना हे पाहू. चला. तर आता आपण आहोत मंदिराकडे. जत्रेला सुरुवात होते आणि इथे रस्त्याच्या दोन्ही साईडला इथे दुकानं लागलेली आहेत बघा. आणि या ठिकाणी इथे लहान मुलांना खेळण्यासाठी इथे मिकी माऊस आहे. आणि त्यानंतर ना इथे जत्रेमध्ये मंडई आलेली आहेत, कोण कोण मुंबईवरून आलेली आहेत, कोण स्थानिक वगैरे असतील. आणि थोडंसं आपण पुढे जाऊया आणि बरीच इथे आईस्क्रीमची दुकानं आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर इथे आळवे बंधूंचं इथे खाद्याचं दुकान आहे. थोडंसं आपण पुढे चाललो आहे इथे थँक्यू सो मच. त्यानंतर इथे भेलपुरीचं दुकान लागलेलं आहे. त्यानंतर ना या साईडला सुद्धा दुकानं लागलेली आहेत. तर आपण ना कुठची दुकानं लागलेली आहेत ना ती पाहूया. त्यानंतर इथे ना इथे पेंडॉल आहे, त्यामध्ये भरपूर गर्दी जमलेली आहे. इथे सुद्धा गर्दी आहे. तर या साईडला पहिल्यांदा आपण जाऊया. इथे सुद्धा इथे खेळण्यांची दुकानं आपल्याला पाहायला भेटतात आणि ह्या साईडला सुद्धा गर्दी भरपूर आहे. कसाच्या जत्रेला ना इथे 60 रुपयामध्ये ज्वेलरी आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा हे शॉप आलेलं आहे आणि थोडंसं आपण पुढे जातोय म्हणजे पेंडॉलच्या दिशेने चाललो आहे. तर पेंडॉलच्या दिशेने बघूया कुठची दुकानं लागलेली आहेत ती. पेंडॉलमध्ये आपण प्रवेश करतोय बघा आणि इथे भरपूर गर्दी जमलेली आहे. वरनं आपण मंदिराच्या बाजूला आहोत आणि बाजूला ना छोटी छोटी इथे मंदिरं आपल्याला पाहायला भेटतात. तर इथे आपण ना एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे ना तिथे आपण जाऊया पाया पडायला. फायनली आता ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. रात्रीच्या 3 वाजता आपण आपल्या घरी आलेलो आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की श्रीदेवी पावणाई रवनाथ मंदिराचा वार्षिकोत्सव कशाप्रकारे पार पडला. तो पहिल्यांदा आपण दर्शन घेतलं, त्यानंतर पालखी प्रदक्षिणा बघितली आणि आजूबाजूला असलेली देवळामध्ये सुद्धा दर्शन घेतलं. त्यानंतर आपण जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी निघालो. तर जत्रेमध्ये भरपूर सारी दुकानं लागलेली होती, खेळण्याची दुकानं होती, खाद्यांची दुकानं होती. हे सर्व आपल्या कसालच्या जत्रेला आपल्याला पाहायला भेटलं आहे. हा होता छोटासा कसालगावच्या जत्रेचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलला चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू नक्की नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.